झालं जेवण? हो बाबा. अरे विकास, तू कुठे येतोस मागे? बाबा, तुमची सेफ्टी हीच आपली भक्ती. ऐकायला छान वाटतंय विकास, पण काही गरज नाहीये. मी मंदिरात चाललो साधण्यासाठी. बाबा, तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. नाही, बरोबर आहे, पण मला जावं लागेल. बाबा, आपण आता चालेल का? अरे चंद्र, तू कधी आलास? हा, ते जरा 2 दिवस बाहेर गेलो होतो ना कामानिमित्त. काय तुमचं दर्शन पण झालं नाही आणि तुमची सेवा पण करता आली नाही, म्हणून आत्ता आलो. तुम्ही कुठं बाहेर निघाले का? हा, विकासला मी तेच सांगत होतो. मंदिरात निघालोय साधण्यासाठी. चला मग आपण पण सोबत येतो. काय मी ते चर्चा ऐकली अशी गावात की ज्यानं तुमच्यावर हल्ला केला ना, तो पोरगा परत आलाय म्हणून. तर एकट्याला जाणं बरोबर दिसत नाही. चला मी येतो सोबत. गावात चर्चा अशी? हो. बर. अरे पण मला काय होणार आहे? त्याच्या डोक्यावर साक्षात भगवंताचा हात आहे, ईश्वराचा हात आहे, त्याला काय होणार सांग? बाबा, अवकाशाला रिस्क घ्यायची उगं. हे बघा, दरवेळी मी तुमची ऑर्डर फॉलो करतो का नाही तुम्ही सांगा. आता नाही करणार, नाही म्हणू नका, नाही तर मला हार्ट होईल. चला मी येतो सोबत. नको रिस्क घ्यायला, चला. अरे पण हरिश्चंद्र, समजा मी तुला तिकडे घेऊन गेलो, मी तिकडे साधना करणार, ध्यानधारणा करणार, तू माझ्याकडे एकटक बघत बसणार, माझं साधनेत लक्ष लागणार नाही. त्यापेक्षा कशाला नकोच, ते बरोबरही दिसत नाही. अहो करा ना तुम्ही, बिनधास्त करा म्हणा साधना. मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय? हे बघा, आता तुम्ही मला सांगितलंय ना, मी तुमच्याकडे बघणारच नाही. हे बघा, हे रुमाल आहे ना, डायरेक्ट असा डोळ्यावर बांधून बसतो. अहो तुमच्याकडे बघणार पण नाही मी. तुम्ही सांगितलंय, बघूच शकत नाही मी म्हणा. ऐकणार नाहीस तू. ठीक आहे, चला. चला चला. ए विकास, वर लक्ष ठेव. वरती बाबा नाहीत. तरी पण लक्ष ठेव. ठीक. दार उघडा. आई, 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 दार उघडा. विभा, थांब थांब थांब, मी दरवाजा उघडते. आई. अगं विभा, काय झालं? कोणी बंद केलं होतं तुला? संग्राम तर आला हो, नव्हता. दादा आला होता. त्यांनी डोक्यात राग धरून ठेवलाय ग. तो बाबांना पुन्हा मारायला निघालाय. अरे देवा, काय चाललंय हे? का माझा संग्राम असा वागतोय? तू बाबांना पहिल्यांदा फोन कर बरं. माझा फोन घेऊन गेलाय तो. तुझा फोन कुठे आहे? खाली खाली असेल. चल चल. चल. गाडी थांबवा. गाडी थांबव रे. हरिश्चंद्र, काय झालं बाबा? थांबव ना. नाही काय नाही. हरिश्चंद्र, इथून थोड्याच अंतरावर ते मंदिर आहे जिथे मला साधना करायची आहे. तू अजिबात हालचाल करू नकोस. जर का तू हालचाल केलीस तर माझी साधना भंग पावेल. नाही हलणार बाबा. एकदम पुतळ्यासारखाच थांबतो. स्टॅच्यूच. हा, हे बघा, स्टॅच्यू. पण बाबा, एक डाऊट आहे, विचारू का? एकच मिनिट. टाईम प्लीज. आता तुम्ही एवढ्या घनदाट जंगलात तपश्चर्या करणार, एखादं जंगलातला प्राणी तुमच्यावर हल्ला करायला आला, किंवा तो कोण पोरगा, त्याचं काय ते नाव विसरलं, संग्राम जर तुमच्यावर अटॅक करायला आला, तर मग मी तुमचं प्रोटेक्शन करायला येणं गरजेचं आहे ना बाबा. तुम्हाला एकटं कसं काय सोडू बरं मी? हरिश्चंद्र, मला तुझी काळजी कळतीये, प्रेम कळतंय, आगतिकता कळतीये, तुला माझी सेवा करायची हे सुद्धा कळतंय. पण काय, तिकडे मी साधना करत असताना कुठलाही मायावी राक्षस येऊ शकतो. काय सांगता? जो साध्या कीटकापासून म्हणजे कुठल्याही हिंस्र प्राण्याचं रूप घेऊ शकतो. होय. म्हणजे तू असं समज की एखादा लहान मूल किंवा एखादी सुंदर मुलगी, आजी आजोबा, कोणाचंही रूप घेऊ शकतो. तो मायावी राक्षस काहीही करून माझी साधना मोडण्यासाठी काहीही करू शकतो. तुला चित्र विचित्र आवाज येतील, तुला असंही वाटू शकतं की कोणीतरी माझ्यावर हल्ला करतंय किंवा मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करतंय, तर ते तसं नसेल. येते लक्षात येते मी काय म्हणतोय? अजिबात नाही बाबा, अजिबात हलणार नाही. बाबा एकच मिनिट. ह्यो रुमाल डायरेक्ट डोळ्यावर बांधून टाकतो. टेन्शनच नाही ना, आवाजच येणार नाही कोणाचा. हे बघा, एकदम तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हां, नाही, जर काय तसं काय वाटलं ना, भीती तर गाडीत जाऊन बसतो. तुम्ही बिनधास्त साधना करा, या, काय अडचण नाही. आई, अगं माझा मोबाईल इथेच ठेवलाय दादानी. लाव पटकन फोन बाबांना. हो हो, लावते. काय झालं? काय होतंय? थांब गाई जरा 2 मिनिटं. अगं काय होतंय विभा? आई, अगं बाबा फोनच उचलत नाहीयेत. विभा, संग्रामने काही केलं नसेल ना?
बाबांना देवा कसला पोरगा जन्माला घातलाय मी. अख्ख्या आयुष्याची माती करायला निघालाय हा मुलगा. आई ऐक ना, दादाने बाबांना ना गावातल्या मंदिरात बोलवलंय. आपण तिकडे जायचं का? चल चल पटकन चल. अगं उघड पटकन. आई अगं दादा आपल्याला घरात कोंडून गेलाय. त्यांनी दाराची कडी बाहेरून लावून घेतली आहे. आता आपण बाहेर कसं पडायचं? अरे देवा. काय करायचं आता ह्या पोराचं? नाही नाही, पण आपण कुठल्याही परिस्थितीत बाहेर निघालच पाहिजे. मला बाबांची खूप काळजी वाटते ग. चल मागच्या दरवाजाकडे जाऊयात आपण. चल चल चल. विभा, विभावरी, मी आलोय ग. विभा, मी आलोय. कुठेस तू? आली आहे ना विभा. लय विभाला भेटू वाटतं ना तुला? काय झालं? पायाखालची जमीन सरकली का तुझी? तुला सांगितलं होतं ना मी तुला सोडणार नाही. संग्राम, अजूनही तू तिथेच आहेस. जितक्या लवकर हे तू तुझ्या डोक्यातून काढून टाकशील तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. तुझ्या बुद्धीचा विनाश होणार नाही. हे तुझं ते प्रवचन ना तिकडे आश्रमात द्यायची, माझ्या इथं नाही. मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या दिवशी तू यज्ञाच्या नावाखाली काय केलंस? हा, यज्ञाच्या नावाखाली तू काय केलंस? माझे आई वडील, माझी बहीण अन्नभक्ती करायला लागले होते ना तुझी. त्याचा गैरफायदा घेतलास ना तू. संग्राम, अरे मी काय करणार? मी महायज्ञाच्या नावाखाली काही करत नव्हतो. तुमच्या घरावर जे संकट होतं ते दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. ए तो तोंड बंद कर. तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट बघितलेत मी. हो, कळलं वाटतं तुला. मग या चिडण्यासारखी काय गोष्ट आहे सांग बरं? आनंदी होण्याची गोष्ट आहे ना. मामा झालास तू. अरे हा, विभावरीचं लग्न नाही झालं, लग्नाच्या आधीच तू मामा झाला म्हणून तू चिडचिड करतोस का? पण मामा झाला ही किती महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खुश झाला पाहिजेस तू.